नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सध्या अनेक शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. काही भागात पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. काही ठिकाणी तर एका दिवसाआड वीज मिळत आहे, अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. जी वीज मिळत आहे ती देखील पूर्ण दाबाने मिळत नाही. अनेकदा ती वीज देखील अखंडित राहत नाही, 8 तास पूर्ण वीज मिळत नाही. अनेकदा विजेचा लपंडाव सुरू असतो, त्यामुळे अनेक शेतकरी सध्या वैतागलेले आहेत. अशातच आमदार नारायणआबा पाटील यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांची जेऊर येथे एक आढावा बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये या हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला पूर्ण दाबाने वीज मिळाली पाहिजे आणि ती अखंडित मिळाली पाहिजे असा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. यासाठी आवश्यक त्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत आणि याची पूर्ण दक्षता घ्या अशा सूचना आमदार नारायणआबा पाटील यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. या बैठकीसाठी आज जेऊर येथे बैठक झाली. या बैठकीसाठी या जेऊर विभागाचे उपअभियंता प्रभास भोयर, कोरडवाडी विभागाचे उपअभियंता पोपट चव्हाण यांच्यासह करमाळा तालुक्यातील जेऊर आणि करमाळा विभागातील सर्व शाखा अधिकारी देखील उपस्थित होते. याशिवाय उपविभागीय कार्यकारी उपअभियंता करमाळा वीरेंद्र कलावते हे देखील उपस्थित होते. याशिवाय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी ज्येष्ठ संचालक जोळाभाऊ कोकरे, विजय नवले, जिल्हा परिषदेच्या सदस्य ज्ञानेश्वर गोडसे, पंचायत समितीचे सदस्य धनंजय शिरस्कर, पंचायत समितीचे माजी सभापती व नूतन सदस्य अतुल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य माजी सदस्य बिभीषण आवटे, ॲडव्होकेट डॉक्टर हरिदास केवारे, प्राध्यापक संजय चौधरी, संचालक रवी किरण फुके, माजी संचालक रविभाऊ कोकरे, किसन शिंदे, विठ्ठल शिंदे यांच्यासह वेगवेगळे भागातून शेतकरी देखील उपस्थित होते. या शेतकऱ्यांनी देखील यावेळी समस्यांचा पाडा वाचलेला आहे. याशिवाय गेल्या वेळेस जी बैठक झाली होती त्या बैठकीत ज्या शेतकऱ्यांनी सूचना मांडल्या होत्या त्याबाबत देखील काय करण्यात आलं याबाबत देखील आमदार नारायणआबा पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतलेला आहे. मात्र या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वीज पूर्ण दाबाने मिळाली पाहिजे अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. नेमका याचा किती परिणाम होणार आणि अधिकारी व कर्मचारी दक्षतेने याकडे पाहतील का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण सध्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने शेतकरी सध्या अनेक तक्रारी करत आहेत. सेना नदी भागात देखील सध्या पाणी आहे, मात्र विजेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. या भागात एक दिवसाआड वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना पिकं पाण्या वाचून जळू लागलेले आहेत अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. यातच आमदार नारायणआबा पाटील यांनी जी बैठक घेतली आहे या बैठकीचं देखील कौतुक केलं जात असून अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहावं अशी मागणी केली जात आहे. धन्यवाद.